पण सूर्याची खूप पॉवर आहे. सूर्य हा जगत जीवनकारक आहे. त्यामुळं सिंह राशीच्या मंडळी जेवढी सूर्याची उपासना करेल तेवढी ती फायद्याची ठरेल. बुध ही बोलण्याची रास ही अत्यंत प्रभावीपूर्ण रास मानली जाते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध स्ट्रॉंग असेल ना, अशा मंडळींनी जर स्वतःचा काही पॉडकास्ट चालू करायचा असेल, प्रवचन समुपदेशन करायचं, शिक्षणासाठी ज्यांना MBA करायचंय, परदेशात जायचंय किंवा कोणाला PhD करायचंय, यावर्षी बिनधास्त करू शकते. म्हणजे एखादी स्त्री आहे, तिच्या पतीचं तिच्याकडे लक्ष नाही, तो बाबा येईल, तो बाबा येईल, मग तिला बाम लावेल, मग हिची बोंब कमी होईल. म्हणजे प्रेमाची भुकेली रास. 7.5 मध्ये इन जनरल काय प्रॉब्लेम होतो, तर कष्टाला यश नसणे, पैशाला पैसा न लागणे, माणसं उलटणे, हातातोंडाचे घास जाणे, कामाचं क्रेडिट दुसऱ्याने घेणे, पायाची दुखणी लागणे, आई वडील असतील तर त्यांच्या किंवा प्रिय व्यक्तीला आरोग्याचे त्रास होणे. पण 7.5 लग्न होतात, मुलं नाहीत त्यांना मुलं होतात, प्रॉपर्टी नाही त्यांची प्रॉपर्टी होते, परदेशवारी ज्यांना करायची त्यांची परदेशवारी. नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. 4ची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 2025 संपत आलेला आहे आणि आता आपण सगळेजण 2026ची वाट बघतोय. 2026 मध्ये आपलं राशी भविष्य काय आहे हे सांगण्यासाठी साक्षात ज्योतिर्विद, वास्तुशास्त्रज्ञ आनंद पिंपळकर आपल्याकडे आलेले आहेत. हे आपल्या स्टुडिओचं भाग्य असं म्हणावं लागेल, कारण अभंग तुकारामच्या प्रीमियरला आमची भेट झाली होती आणि त्यांनी चक्क माझ्या विनंतीला मान दिला आणि ते आज स्टुडिओत आलेले आहेत. आजच्या एपिसोडमध्ये आपण मेष राशीपासून ते कन्या राशीपर्यंत 2026 कसं असणार आहे हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. ते काही उपाय सांगणार आहेत, कुठल्या राशींसाठी काय केलं पाहिजे, कशी सतर्कता बाळगली पाहिजे, हे सगळं कळणार आहे. तेव्हा हा पॉडकास्ट खूप महत्त्वपूर्ण ठरेल. शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार सर, खूप छान वाटतंय तुम्ही स्टुडिओमध्ये आलेला आहात. आणि 2026 मध्ये कुठल्या राशीसाठी काय योग आहेत, धनप्राप्तीसाठी काय आहे, हे सगळं तुम्ही सांगत राहा. मी फार तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही, तुम्ही सांगत राहा. मला अगदीच काही प्रश्न विचारावासा वाटला तर मी विचारेन. अगदी. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या तुमच्या ह्या चॅनलच्या सगळ्या दर्शकांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. मेष राशीपासून मीन राशीपर्यंत आपले सगळे जे दर्शक आहेत त्यांना भरपूर यश, सुख, समृद्धी, संपत्ती, संतती, आरोग्य, ऐश्वर्य आणि जे जे चांगलं त्यांना हवं ते प्राप्त हो. आणि या 2026 मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे विषय त्यांच्यापर्यंत पोहोचावेत आणि खूप सारी मेजवानी तुमच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मंडळींना मिळावी अशी मी साई चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आता विषय असा आहे ना की आपण हा जो कार्यक्रम पाहतोय तर बऱ्याच मंडळींना असा प्रश्न पडतो की या 12 राशी ज्या आहेत मेष पासून मीनेपर्यंत, तर तुम्ही जे भविष्य सांगणार ते चंद्र राशीप्रमाणे सांगणार का लग्न राशीप्रमाणे सांगणार? तर हा प्रश्न बऱ्याच मंडळींना पडतो. त्यांच्यासाठी हे उत्तर आहे की हे दोन्ही राशींसाठी लागू पडते. म्हणजे जर तुमची लग्न राशी मेष आहे, जर तुमची चंद्र राशी मेष आहे, तर हे तुम्हाला दोघांनाही लागू पडते. अच्छा, आता आपण सुरू करूया. आता विषय असा आहे की मेष राशीला शनी महाराजांची 7.5 सुरू झालेली. ती झाली मार्च 2025 ला सुरू झाली. मग बऱ्याच मंडळींचा एक असा मोठा समज आहे की मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि हा मंगळ आणि शनी हे एकमेकांचे शत्रू असल्यामुळे 7.5 आल्यानंतर शनी महाराज मेष राशींच्या मंडळींना धोबी पछाड देतात. पण मुळामध्ये शनी महाराजांच्या 7.5 मध्ये शनी महाराज कोणत्याही राशीला कधीही धोबी पछाड देत नाहीत, कारण ते कर्म फलदात आहे. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे राशी चक्र किंवा हे जे 7.5 गणित असतं हे तुम्ही जे केलं आहे त्याच तुम्हाला फळ मिळत असतं. म्हणजे एखादा गुन्हेगार असतो, तो एखादा गुन्हा करतो आणि तो जर समजा एखाद्या जज पुढे गेला तर जज त्याला माफ कसा करेल, तो त्याची शिक्षा देणार. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या 21 वर्षाच्या कालखंडानंतर जेव्हा 7.5 लागते त्यावेळेस तुम्ही 21 वर्षात जी कर्म केली आहे ती तुम्हाला फटका देणारी ठरतात, किंवा तुम्ही जर चांगलं केलं असेल तर ती तुमचं चांगलं करणारी ठरतात. त्यामुळे हे राशी भविष्य जेव्हा तुम्ही ऐकताय त्यामुळे हे ढोबळमानाने हे लक्षात घ्या, तुमच्या पत्रिकांमध्ये शनी महाराजांची स्थिती, तुमच्या कर्माची स्थिती, याशिवाय पत्रिकेमध्ये असलेल्या दशा महादशा यानुसार भविष्य व्यारी होऊ शकतं. आता हे जे गुरुची भ्रमण आहे, शनी शुक्राची भ्रमण आहेत, त्या अनुसार हे भविष्य असतं. हे मीच नाही, जगातले जेवढे ज्योतिषी राशी भविष्य वर्षाचं सांगतात ते याला आधारित सांगतात. त्यामुळे प्रत्येकाच्या राशीनुसार पत्रिकेनुसार ते थोडंफार फिरू शकतं.
म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की 12 राशी असो नाही तर 27 नक्षत्र असो, नवीन वर्षाचा एकच संकल्प की कर्म चांगली ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. पण तरी सुद्धा आपण जन्मजन्मांतरीची कर्म घेऊन जन्माला येतो, त्यामुळे आपल्या ह्या जन्मातच नाही असंख्य जन्मांची कर्म आपल्या वाट्याला येतात आणि ह्या 7.5 मध्ये त्याची झाडाझडती होते. तर पहिली रास आहे ती मेष रास आहे. मग का बरं मेष राशीचं आणि शनी महाराजांचं का बरं वाकडं असं म्हटलं जातं? कारण मेषेचा माणसाचा जो स्वामी आहे तो मंगळ आहे आणि मंगळ ही युद्धाची देवता असल्यामुळे हा माणूस स्पष्टवक्ता, सत्यवादी आणि प्रचंड फटकळ असतो. म्हणजे आता ती अकबराची गोष्ट तुम्हाला माहिती असेल की त्या अकबराचा पोपट मेला, तर पोपट मेल्यानंतर कोण एक जण गेला आणि तो त्याला म्हणाला की तुमच्या पोपटाने तोंड वर केलंय आणि हा वाचलाय. तर हा एक प्रकार, बहुतेक ते तरफडलंय, मेलय म्हणजे. लगेच त्यांनी सांगितलं याला उचला आणि फाशी द्या. तेच दुसरा माणूस ती त्या ठिकाणी दुसरा गेला आणि तो म्हटला की बहुतेक तो शांतपणे निश्चित झोपलाय, डोळे बंद करून त्यानं आकाशाकडे तोंड असं आ केलेलं आहे, बहुतेक त्याला पाणी पाहिजे, पण मला असं वाटतं की बहुतेक तो गेला असावा. मग जो कोणी राजा होता तो, म्हणजे सांगण्याच्या पद्धती, मेषेच्या सांगण्याच्या पद्धती या कायम धडाकेबाज असतात, आरडाओरडा करणारे असतात आणि अंगावर धावून जाणारे असतात. मन काय साफ आहे पण बोलणं कठोर आहे. मग कठोर बोललं की समोरच्याचं मन दुखतं, समोरच्याचं मन दुखलं की वरती डेबिट क्रेडिट होतं. त्यामुळं मेष राशींच्या मंडळींनी या वर्षात हेच करायचंय की 7.5 मध्ये आपल्या तोंडावर ताबा ठेवायचा आहे आणि अग्रेसिव्हली कोणतीही भूमिका मांडायची नाही. 2026 मध्ये मेष राशीला जरी 7.5 असली तरी सुद्धा प्रॉपर्टी मध्ये वाढ होणार. पायाची आणि कमरेची थोडीशी दुखणी या वर्षभरामध्ये नक्की लागू शकतात. तर वर्षाचा जो उत्तरार्ध आहे त्याच्यामध्ये मोठ्या धनलाभाचे योग आहे. मग लक्षात घ्या की धनलाभ म्हणलं की लोकांना लॉटरी, जुगार, शेअर्स वगैरे वाटतं, तर असं नाहीये. जुन्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स असतील किंवा कुठेतरी पैसे गुंतवलेले होते आणि लक्षातच नाहीये, कुठेतरी LIC काढलेली आहे पूर्वी किंवा वाढवडलांनी, तर अशी माहित नसलेली एक चांगली अमाऊंट ही मेष राशींच्या मंडळींना उत्तरार्धात मिळेल. या मंडळींनी गुंतवणूक करताना जर रिअल इस्टेट मध्ये केली तर या वर्षी लावलेली रिअल इस्टेट मधली गुंतवणूक पुढे जाऊन त्यांना अत्यंत लखलाभी ठरणार आहे. त्यामुळे 7.5 जरी असली आणि जर त्यांनी त्यांची कर्म चांगली ठेवली, जर तोंडावर नियंत्रण ठेवलं, जर कोणाच्या अंगावर धावून गेले नाहीत, जर कोणाशी भांडणं केली नाहीत, सगळ्यांशी प्रेमाने जर वागले, तर या जन्मामध्ये या वर्षामध्ये 2026 मध्ये त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, विष्णू सहस्त्रनामाचं जर नित्य पठण या मेष राशींच्या मंडळींनी केलं तर विष्णू ही उपास्य दैवत, त्यांचा जो गुरु आहे, त्या हिशोबाने त्यांना या वर्षभरामध्ये उत्तम फल देणार. अगदी पॉवरफुल उपाय करायचा झाला तर काय करायचं की बा तुमचा हातात बघा 7.5 मध्ये इन जनरल काय प्रॉब्लेम होतो, तर कष्टाला यश नसणे, पैशाला पैसा न लागणे, माणसं उलटणे, हातातोंडाचे घास जाणे, कामाचं क्रेडिट दुसऱ्याने घेणे, पायाची दुखणी लागणे, आई वडील असतील तर त्यांच्या किंवा प्रिय व्यक्तीला आरोग्याचे त्रास होणे. पण 7.5 लग्न होतात, म्हणजे ज्यांची होणार आहेत, जे विवाह इच्छुक आहेत, मुलं नाहीत त्यांना मुलं होतात, प्रॉपर्टी नाही त्यांची प्रॉपर्टी होते आणि परदेशवारी ज्यांना करायची त्यांची परदेशवारी होते. पण ते टप्प्यावर असतं ना, जरी वेगवेगळे टप्पे असले तर या वर्षी मेष राशींच्या मंडळींना हे सगळे टप्पे लखलाभी होणार आहेत. त्यामुळे मेष राशींच्या मंडळींनी अगदी निर्विवाद आनंदी राहा, फक्त तुमचं कर्म चांगलं ठेवा. जर तुम्हाला असं वाटत असेल की मेष राशींच्या मंडळींना लगेच त्याचा रिझल्ट मिळावा, म्हणजे आता उदाहरणार्थ मला इथून समजा कुठं आणखी दिल्लीला जायचंय, मग मी बसने गेलो तर वेळ लागेल, पण मी जर विमानाने गेलो तर मी पटकन पोहोचेल. म्हणजे ते माध्यम झालं विमान तुम्हाला पोहोचवणार, तसे उपाय हे माध्यम असतात ज्योतिषात. बरोबर. मग काय करायचं, तर मी विष्णू सहस्त्रनाम सांगितलं, पण विष्णू सहस्त्रनाम जर रात्री 12 वाजता तुम्ही ठरवायचं की बाबा मी या तारखेपासून सुरू करतो किंवा मी या वारापासून सुरू करतो. त्याला काय असा काळ वेळ नाहीये, फक्त वेळ म्हणजे रात्रीची वेळ 12 वाजता. अर्थात आंघोळ वगैरे शक्य असेल तर शक्य नाही आंघोळ करावीच आणि देवापुढे दिवा उदबत्ती लावावं आणि हात जोडून विष्णू स्तोत्र किंवा व्यंकटेश स्तोत्र, व्यंकटेश बालाजी स्तोत्र म्हणतात, ते काय 3 मिनिटाचं असतं फक्त. तर साधारणपणे तुम्ही ते 3 वेळा किंवा 11 वेळा म्हणून हात पसरून जर विष्णूला जर मागितलं तुम्ही, तर मला तुम्ही अनुभव सांगा. हे तुम्ही रात्री 12 वाजता करायचे, 21 दिवसच करायचे. 21 दिवस. याच्या माग वेद विज्ञान आहे, म्हणजे याच्या माग पुराणामध्ये किंवा विविध शास्त्रांमध्ये जे सांगितलं, ज्योतिष शास्त्रातच नाही, विविध निर्णय सिंधू असेल, धर्मसिंधू असेल, यामधला हा उपाय. म्हणजे कोणी उठलं लावली जीभ टाळ्याला लावली असं नाहीये. याचे असंख्य परिणाम अनेक मंडळींना मिळाले. पण
स्मिताताई याच्यामध्ये गंमत अशी होते की हा 21 दिवसाचा कालखंड माणसं पूर्ण करू शकत नाही. आपण म्हणतो देव परीक्षा घेतो किंवा अशा काही घटना घडतात की माणसाला त्याच्यामध्ये अडथळे येतात. त्यामुळे संकल्प पॉवरफुल केला आणि रात्री 12 वाजता जर ही सुरुवात केली तर पुढच्या वर्षभरामध्ये तुम्हाला जे जे चांगलं हवंय ते मेष राशीचं नक्की पूर्ण होणार. फक्त यामध्ये कंबर आणि पायाचे त्रास मात्र जपायचे आहेत. याच काळात तुम्हाला जसं म्हणलं की विवाह इच्छुकांचे विवाह होतील, प्रॉपर्टी नाही त्यांची प्रॉपर्टी होईल, परदेशात जायचं त्यांचं परदेशाचं काम होईल. पण 7.5 असल्यामुळं थोडस कष्टाने होईल. अगदी इझी गोईंग होणार नाही आणि ते इझी गोईंग व्हावं म्हणून हे विष्णू महाराजांची कृपा आपल्याला उपाय आहे. बरोबर. कुठला यांच्यासाठी रंग मुळामध्ये जर स्वामी जर मंगळ असेल तर मंगळाचा रंग हा केशरी किंवा लाल रंग मानला गेलेला आहे. परंतु हा एक फार मोठा गैरसमज आहे की तो आता मी एकानं सांगितलं नाही का की तुमच्यासाठी भाग्य रंग पिवळा आहे. त्यांनी पॅन्ट पिवळी, शर्ट पिवळा, बनियन पिवळा, चड्डी पिवळी, जोडे पिवळे, हा सगळा पिवळा होऊन आला माझ्याकडे. म्हणजे ते खूप कसं तरी वाटतं. त्यामुळे सगळ्या ज्योतिष शास्त्राचा फक्त आधार घेतला पाहिजे. लोक इतकं ब्लाइंडली फॉलो करतात. आता तर ते रीलच्या माध्यमातून झालं कोण कोण येतं आणि काय काय सांगतं हे सगळं अवघड आहे. त्यामुळं तुम्हाला जर का मी सांगितलं की बाबा लाल रंग फायद्याचा आहे तर अख्खा शर्ट पॅन्ट चड्ड्या सगळेच लाल रंगाची घालायची गरज नाही ना. तुम्ही एक रुमाल सुद्धा ठेवू शकता ना किंवा लाल रंगाचा पेन ठेवू शकता. असं आहे. अर्थात खूप सारा आपण म्हणतो की खूप अंधश्रद्धेमध्ये न पडता आपली कर्म चांगली ठेवून या पद्धतीने केले तर मेषाला हे वर्ष बिंदास जा, आनंदाचे. खूप सुंदर सांगताय तुम्ही. मुळात आपलं कर्म उत्तम असायला हवं. हा अतिशय महत्वाचा संदेश आहे. आता पुढची रास वृषभ रास. पुढची रास वृषभ रास म्हटलं ना की वृषभ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो बैल. तर वृषभेच्या मंडळींचा एक आयुष्यभराचा प्रॉब्लेम असतो ते म्हणजे या बिचाऱ्यांना आहे ना कष्ट कधी चुकत नाही. म्हणजे मी नेहमी म्हणतो अगदी अंबानीची रास जरी वृषभ असेल ना तरी त्याला स्वतः ऑफिस मध्ये येऊन बसून काम करावंच लागतं. तर वृषभेची असंख्य उदाहरणं आहेत की जे स्वतः काम केल्याशिवाय त्यांना आपण म्हणतो की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही तसं यांना स्वतः काम केल्याशिवाय यश दिसत नाही. पण वृषभ राशीचं या वर्षीचं सुरुवातीचा जो काळ आहे म्हणजे पहिले 6 महिने हे थोडे कष्टाचे आहेत. म्हणजे ज्यासाठी ते प्रयत्न करतायत त्यासाठी खूप जास्ती प्रयत्न करावे लागतील आणि पटकन असं यश येणार. ज्या मंडळींना कोर्ट कचेरीमध्ये ज्यांनी उद्योग करून ठेवलेत, कोर्ट कचेरी चालू आहे किंवा ज्यांनी कोर्ट कचेरी कोणावर लावली आहे तर त्याचे निकाल हे उत्तरार्धात लागण्याची शक्यता आहे. पण पूर्वार्धामध्ये मात्र तुम्हाला मनस्ताप होण्याची शक्यता आहे साधारण जून पर्यंत. आणि जून नंतर हळूहळू प्रश्न मार्गी लागते. वृषभ राशींची मंडळी जर ती एज 40 ते 47 दरम्यान असतील तर त्यांनी मैत्रिणींची मोबाईलवरती चॅटिंग करताना स्त्रियांची काळजी घ्यावी. कारण हा जून जुलैचा काळ हा स्त्रीपासून बदनामीकारक करणारा ठरू शकतो. आता हे मी काय म्हणतोय की प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार बदलू शकतो. याला प्रत्येक वेळेस काही भानगडीच करायला पाहिजे असं नाही. कधी कधी रस्त्याने जाताना तुम्हाला काहीतरी धक्का लागला किंवा काय आणि छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणं झाली. थोडक्यात स्त्रीपासून हानी होण्याचा कालखंड हा साधारणपणे मे, जून आणि जुलै आहे. तेवढा खबरदारीने घ्यायचा. म्हणजे तुम्ही जर वृषभात तर लगेच शिंग मारायला जाऊ नका, भांडणं करायला जाऊ नका, थोडं शांततेने घ्या. एक मात्र आहे की उत्तरार्धामध्ये म्हणजे साधारण जी दिवाळी येईल 2026 त्याच्यामध्ये कामाधंद्यामध्ये बदली, प्रमोशन याशिवाय खूप चांगल्या घटना जसं दागदागिन्यांची खरेदी असेल, कपड्याची खरेदी असेल अशा चांगल्या घटना देखील घडणार. आता वृषभ राशीचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ही मंडळी कष्टाला कधी कमी पडत नाही. पण आता मला सांगा स्मिताताई, विषय असा आहे की कष्ट 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे हार्डवर्क आणि दुसरं असतं स्मार्ट वर्क. आता हे माऊली हार्डवर्कच करते कारण त्यांच्या राशीला. बरं याच्यामध्ये यांना माणसं ओळखता येत नाही. प्रॉब्लेम काय की बघा तुम्ही वर्षभर त्या बैलाला राब राबवायचं आणि बैल पोळ्याच्या दिवशी त्याला झूल घालायची, त्याला पुरणपोळी खाऊ घालायची, त्याचं कौतुक करायची की हा बाबा वर्षभर मोकळा. तर अशा प्रकारचं कौतुक करणारी माणसं आणि कौतुक करून फसवणारी माणसं या वर्षी तुमच्या जीवनात येतील म्हणजे वृषभ राशीची. तर त्यांनी माणसं ओळखून वागायला शिकलं पाहिजे. नाहीतर मग मी तुम्हाला म्हटलं की जसं स्त्रीपासून धोका तसं गोड बोलणाऱ्या लोकांपासून पण धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे गैरफायदा घेतील. पण जर तुम्ही पेशन्स ठेवले अर्थात बैल राबतो, नांगरतो आणि मग कधी ना कधीतरी ते उगवतच म्हणजे असं होत नाही. तर ते उगवणार देखील आहे. या वर्षभरामध्ये थोडी मेहनत जास्त, कोर्ट कचेरी असेल तर त्याचा उत्तरार्धात फायदा, थोडस स्त्रीपासून थोडस हानी पुरुषांना आणि स्त्रियांनी सुद्धा आपली काळजी घ्यायची. मित्रमैत्रिणींमध्ये उत्तम संवाद
सुद्धा होतील, म्हणजे गेट टुगेदर होणं हा. किंवा एकमेकांना भेटणं, नातेवाईकांमध्ये भेटणं, या गोष्टी सुद्धा आनंददायी ठरणार आहेत. फिरण्यासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे. आता तुमचं पुढचं निश्चितच असेल की यांनी उपासना काय करा. उपासना काय करा. तर यांना कुळदेवी सारखं माध्यम नाही. आणि वृषभेच्या मंडळींचा मला एक नेहमीचा अनुभव आहे की हे कष्टाळू जरी असले ना तरी खूप आळशी पण असतं. म्हणजे एखादा बैल तुम्ही बसला ना तो त्याला कितीही हाल्या हो करा, तो हाल्या काय हालतच नाही. म्हणजे त्याला किती चाबूक मारा. तसं हे लोक देवाधर्माच्या बाबतीत यांच्यामध्ये आध्यात्मिकता असते, पण तो धर्माळूपणा आहे की जायला पाहिजे, आरती करायला पाहिजे, पूजा करायला पाहिजे, ते जमत नाही. आणि जर हे करायचं असेल तर ते करतात, पण ते करताना त्याच्यामध्ये नाटकीपणा जास्त असतो. त्यामुळे मनापासून करा असं माझं म्हणणं आहे. आणि मग तुम्ही तुमचं जे काही कुळदैवत असेल त्या कुळदैवतेला गेलं पाहिजे. साडी चोळी, जर ते स्त्री दैवत आहे तर त्याची साडी चोळी उठी भरली पाहिजे. पुरुष दैवताला तुमचं काय बेल भंडारा तो करा. आणि वर्षातनं तुम्ही 3 टप्पे करा नाही का, किंवा 4 टप्पे करा. आणि प्रत्येक 4 महिन्याच्या एका दिवशी तुमच्या कुळदेवतेला जाऊन, तुम्ही गोव्याला जाता, तुम्ही महाबळेश्वरला जाता, तुम्ही इकडे तिकडे जाता, तुम्ही हॉटेलात जाता, देवाला आपल्या कुळदेवतेला जायला मात्र यांना वेळ मिळत नाही. असं करू नका, वेळ काढा. आणि वृषभेच्या मंडळींना हा इझी गोईंग मार्ग आहे, तो म्हणजे कुळदेवतेची कृपा. पुढची रास घेऊ. नाही, मला आधी सांगा, विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण हेच हो 100%. आता एज नुसार ना, म्हणजे अगदी लहान मुलं असतील तर ते काय ठीक आहे, म्हणजे ते तर त्यांना एवढे या ग्रहांचं आपण म्हणतो की ते आई वडिलांच्या छत्रछायाखाली आहेत. पण आता जी तरुण मंडळी आहेत 10वी 11वी सगळ्यांना हे लागू पडणार ना. म्हणजे आता एकदा 10वीचा मुलगा आहे, म्हणजे मेहनत घ्यायची आहे, अभ्यास भरपूर करायचा. 10वीचा मुलगा आहे आणि 10वीचा मुलगा कुठल्या तरी मैत्रिणीमध्ये अडकून बसला तर ते अभ्यास राहिला बाजूला आणि तीच गडबड. अगदी बरोबर आहे. म्हणजे असं काही नाही, म्हणजे आपण म्हणतो ना की तरुणापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांनी काळजी घ्यायची. कारण हा राशीचा परिणाम हा वयापेक्षाही जीवापरत्वे असतो. आत्म्यापरत्वे असतो, शरीरापरत्वे असतो. मग तो स्त्री पुरुष दोघांनाही, कारण आत्म्याला काही लिंग नाहीये. त्यामुळे मला सांगा, सूर्य जेव्हा गरम होतो तेव्हा तो तुम्हालाही तेवढंच गरम करतो, मलाही तेवढंच करतो. थंडी पडते तेव्हा तुम्ही तेवढ्याच का करता, मी तेवढाच करतो. म्हणजे थोडक्यात या ग्रहांचे इफेक्ट या सगळ्या राशींना एकसारखेच मिळत असतात. वय छोटा असं नाही तर मोठं. बरोबर. आता रंग म्हणाल तुम्ही तर निळा रंग वृषभ राशीला चांगला. पण निळा म्हणजे कुठला, तर अथांगतेचा थोडासा लाईट ब्लू जर कलर असेल किंवा समुद्राची आपण सपाटी बघतो ना तो कलर अशा पद्धतीचा, किंवा समुद्राचा जो असतो समुद्राचा लांबून पाहिल्यानंतर तर तशा प्रकारचा रुमाल ठेवावा. आणि यांनी या वर्षभरामध्ये जे छोटे छोटे जीव असतात, म्हणजे मुंग्या आहेत, मुंगळे आहेत, त्या छोट्या छोट्या जीवांना खाऊ घालावं. आणि खूप सुंदर यांना याचा अनुभव येईल. आता पुढची रास मिथुन रास. मी खूप एक्साइटेड आहे, कारण माझ्या आईची रास आहे आणि माझी आई तुमचे सगळे व्हिडिओ बघते. आईंना नमस्कार माझा. आणि मिथुन राशीला तर सध्या ग्रहमान चांगले आहेत ना. मिथुन राशीला सध्या ग्रहमान चांगले आहेत, 7.5 वगैरे काही नाहीये. गुरुचं बळ पण उत्तम आहे. मिथुन राशींच्या मंडळींनी एकच विषय की या वर्षी जबाबदाऱ्या घेताना विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्ही आई असं डोक्यात घेऊयात नको आपण. ओव्हरऑल मिथुन राशींच्या मंडळींनी की बाबा कोणीतरी गावाला आहे आणि त्याला शिकायला पुण्यात यायचंय किंवा काही आहे, आणि मग ती जबाबदारी आपण घेतली आणि ती आपल्या डोक्यावर बसली आणि नंतर मग आपल्याकडनं ती उरकत नाही. अशा प्रकारची घटना मिथुनाच्या बाबतीत. त्यामुळे कोणतंही काम आधी समजून घ्या की कुठल्या लेवलने आपल्या डोक्याला ताण देणार आहे. मिथुन राशींच्या मंडळींनी विना ताणाचा कुठलाही जबाबदारी या वर्षभरात घ्यायची नाही. दुसरी गोष्ट, सही करताना काळजी घ्यायची. मिथुन राशीच्या मंडळींना ते असे नाही का कागद असे करतात, खाली सह्या करतात, सगळ्या वाचायचे कागद, कमीत कमी नजरेखालनं तरी घालायचे. चेक वरती सह्या करून काही लोकांना ठेवायची सवय असते, ते पण त्यांनी ठेवायचं. बोलताना फसायचं नाही, कारण असं म्हणतात की आपण जी जबान देतो तर आपण एकदा बोललो तर ते पाळावं लागतं, आणि जर पाळू शकलो नाही तर आपण खोटारडे ठरतो. त्यामुळे कोणालाही कुठलीही शब्द या वर्षभरात द्यायची नाही. एक मात्र आहे की या वर्षभरामध्ये परदेशवारी होईल, या वर्षभरामध्ये आरोग्य उत्तम राहील, या वर्षभरामध्ये खाणं पिणं कपडा लत्ता याची रेलचेल राहील. आणि याच वर्षभरामध्ये मिथुन राशींच्या मंडळी जर का विवाह इच्छुक असतील तर विवाह ठरतील, अविवाहित अर्थात, आणि ज्यांना संतती नाही त्यांना संतती होईल. आणि खूपच चांगला हा काळ आहे. अर्थात रंग त्याचा हिरवा आहे. आणि मिथुनेच्या मंडळींना फार असा धोका या वर्षभरात नाही. संपूर्ण वर्ष हे स्टेबल पद्धतीने जाणार आहे. गुरुचं पण बळ आहे, शनीचं पण बळ आहे, स्वतःच्या राशीचं म्हणजे बुधाचं देखील या राशीला या वर्षभरात बळ आहे. पण 2026 मध्ये जर यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर बिनधास्त करावी, चांदीत गुंतवणूक करायची असेल तर बिनधास्त करावी.
आता ते ना सोन्याचे भाव वाढतात कमी हो, होतात, हो, हो. पण नित्य म्हणजे दर महिन्याला जर या मंडळींनी सोन्यामध्ये काय त्यांच्या ऐपती इच्छेप्रमाणे जर गुंतवणूक केली, ज्याला ते SIP बिसायपी काहीतरी म्हणतात, तशा पद्धतीचा हा गोल्ड, तसा SIP नाही करायची, डायरेक्ट हार्ड गोल्डच घेऊन. आपल्याकडे नसतं ताई, पूर्वी एक गुरुपुष्यमृत नावाचा योग असतो आणि त्या काळामध्ये गुरुपुष्यमृतला आपल्या आईपतीप्रमाणे 1 ग्रॅम 1 तोळा व्हॉटएव्हर काय असेल ते सोनं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, 25-30 वर्षाचा जर तो कालखंड बघितला तर साधारणपणे किलोभर सोनं साठणार, इतके ते विषय व्हायचे. म्हणजे आपण थेंबे थेंबे तळे साचे. हे आमच्या पूर्वजांची अक्कल होती की गुरु आणि गुरुपुष्यमृत यावरती सोनं घ्या. खरंच जर गुरुपुष्यमृत यावर्षी पण येणार, दरवर्षी मिथुनेच्या लोकांनी गुरुपुष्यमृताला सोनं घ्यायला यावर्षीपासून संकल्प करावा आणि 10 वर्षांनी मला सांगावं किती सोनं जमलं. सोन्यासारखं आयुष्य असणार आहे. फक्त एकच आहे, पायाचे गुडघ्याचे आजार ते वयस्कर मंडळी त्यांनी जपाळ, आणि लहान मुलं असतील त्यांनी सायकल वगैरे चालवताना, गाडी वगैरे चालवताना जरा काळजी घ्यायची. थोडीशी पायाची दुखणी लागण्याची शक्यता आहे, पण अगदीच पाय मोडणं वगैरे असं काही होणार नाही की बाबा पाय दुखतोय पण त्याच्यावरती मार्ग निघेल. आता या मिथुनेच्या मंडळींनी खरं तर गणपती बाप्पांची उपासना करायला. आता आपण म्हणतो की बाबा मिथुनेचा स्वामी आहे बुध, मग बुधाची देवता सरस्वती आहे, बुधाची देवता गणपती आहे, बुधाची देवता, स्वतः बुधाची उपासना सुद्धा फायदेशीर ठरते. मग गणपतीच्या उपासनेमध्ये जर समजा ते अष्टविनायकांची यात्रा करता आली तर फार चांगला फायदा होईल. आता मोरगाव टू मोरगाव असा एक प्रकार असतो. अष्टविनायक शास्त्र शुद्ध करायचं म्हटलं तर मोरगाववरनं नारळ घ्यायचा, 8 गणपती फिरून परत मोरगावला तो विसर्जित करायचा. तर शास्त्र शुद्ध केली तर त्याचा फायदा. बरं आता केलं तर नाही होणार. बरं आता असं आहे की बाबा चला टाइमपास म्हणून, मज्जा म्हणून चालले 2-3 दिवस, मग ही खाणं पिणं काय त्याचं दम नाही, हे नाही त्रास, असं चालणार नाही. शास्त्र शुद्ध करताना उपवास केला पाहिजे आणि सातत्यानं तुम्ही गणपती बाप्पांच्या मंत्राचा नाही तर अथर्व शीर्षाचा पठण त्या 2 दिवसात 3 दिवसात तुम्ही जे काय करणार त्या दिवसात करून पहा. वर्षभरामध्ये तुम्हाला येणारा अनुभव मला सांगा. मिथुन राशीला दिवस आनंदाचे. वा वा वा. आता कर्क राशी. बरोबर. मला वाटतं एवढं उत्साही चेहरा म्हणजे कर्क रास असावी. बरोबर. स्वामी चंद्र आणि पणवती संपली आहे. म्हणजे शनी महाराजांचे 2 टप्पे असतात ना, एक 7.5 असते 7.5 वर्षाची आणि पणवती असते 2.5 वर्षाची. तर ती तुमची संपली आणि म्हणजे कर्क राशीची संपली. जेव्हा पणवती संपते तेव्हा पणवतीच्या 2.5 वर्षामध्ये जे काही कष्ट होते, त्रास होता, मानसिक चढउतार होते, भावनिक गोंधळ होता, तो सगळा आता संपला. खरं तर मार्च 25 ला संपला. पण तरी सुद्धा हे जे 26 वर्ष आहे हे पूर्ण झाडलं जाणार आहे. म्हणजे तुमची जी काही पीडा कटकट होती ती कर्क राशीची संपणार. तुम्हाला नवीन काही व्यवसाय सुरू करायचा असेल तुम्हाला, म्हणजे कर्क राशींच्या मंडळींना, तर त्यांनी आता हळूहळू पाय टाकायला हरकत. स्वामी चंद्र असल्यामुळं लिक्विड रिलेटेड जे व्यवसाय असतात, ज्यूस बार पासून ते पेट्रोल पंपापर्यंत आणि दारूच्या लिकर पासून, तर आम्ही त्याचं समर्थन करत नाही, पण सगळे लिक्विड रिलेटेड व्यवसाय याच्यामध्ये ज्या मंडळींना कर्क राशींच्या गुंतवणूक करायची आहे, हॉटेल काढायचंय, खाद्यपदार्थांचा व्यवसाय करायचा आहे, त्यांना अशा प्रकारची संधी आली तर निश्चित उतरायला हरकत नाही. थोडक्यात काय तर हॉटेलच असं नाही तर कर्क राशींच्या मंडळींना व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधी येतील. ह्या संधी जेव्हा येतील तेव्हा नाकापेक्षा मोती जड करून चालणार. म्हणजे तुमची कॅपॅसिटी समजा 1 कोटी रुपये व्हायची आहे तर तुम्ही 10 कोटीची उडी मारणार तर ती माकड उडी ठरेल. त्यामुळे तुमची कॅपॅसिटी पाहून, कर्जाची स्थिती पाहून आणि मग तुम्ही उतरायला हवं. पार्टनरशिप चालेल का तर हो चालेल. का चालेल? कारण कर्केचा स्वामी कोण आहे? चंद्र. या चंद्राला कोणाचा प्रकाश मिळतो? तर सूर्याचा. जोपर्यंत सूर्य तळपताय तोपर्यंत चंद्राला प्रकाश मिळतो, आपण शिकलोय. तर जर पॉवरफुल एखादा पार्टनर मिळाला बिझनेस मध्ये तर यांचा निश्चितच ऊर्जित अवस्था येऊ शकते. त्यामुळे हे वर्ष व्यवसायासाठी अनुकूल, विद्यार्थ्यांसाठी अर्थात अनुकूल, कारण त्यांचं काम म्हणजे त्यांचं शिक्षण, त्यांचा इनडायरेक्टली व्यवसाय. जे लोक राजकारणी आहेत, राजकारणाशी संबंधित आहेत, त्यांना या वर्षभरामध्ये थोडस नैराश्याला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळं सत्ता, पदप्राप्ती किंवा तुम्हाला एखादा बदली, प्रमोशन, नोकरी करत असाल तर तेवढं तुम्हाला ताकदीने तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. व्यवसाय करणार हो, जर तुम्हाला तुमचा बॉस जर म्हणत असेल की चल आपण व्यवसाय करू, तुला पगार कमी देतो पण तुला मी कमिशन जास्त देतो, तर त्या वेळची सिच्युएशन पाहून, त्या व्यवसायाची परिस्थिती पाहून आणि ऑन पेपर लिगल तुम्ही बिंदास उतरायला हरकत नाही. म्हणजे कर्क राशीच्या लोकांना. कर्केचा आणखी एक प्रॉब्लेम असा की ते लोक खूप भावनिक आहेत, प्रचंड इमोशनल आहेत,
मग आता काय असतं माहितीये का, आम्ही इमोशनल लोकांना नेहमी म्हणतो की इमोशनल पण कोणी पण फसवू शकतो. म्हणजे कोणतरी येतं रडतं, आमची परिस्थिती नाही, आई आजारी, बाबा आजारी आहे, मग घे बाबा तू, आपण असं करतो. थोडक्यात आम्ही नेहमी म्हणतो की कर्केच्या मंडळींनी इथून निर्णय घ्यावा, इथून घेऊ नये. इथून घेतलं की फसलं. जे विवाह इच्छुक मंडळी आहेत, जे प्रेमिक मंडळी आहेत, त्यांना यावर्षी चांगल्या संधी, म्हणजे लग्न करायचे असतील, त्यांचं प्रेम जीवन असेल ते सुखी समाधानी आणि यशस्वी होईल. वयस्कर मंडळींचं दाम्पत्य जीवन पण आनंदी जाईल. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने अर्थात पणवती संपल्यामुळे कर्क राशीला चांगलं कालखंड. प्रॉपर्टी मी पुन्हा सांगेन, ज्या पद्धतीने व्यवसायात तुम्ही गुंतवणार, तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर ती सुद्धा आवाच्या सवा मोठी घ्यायची नाही. कारण आपल्याला कसं असतं, भारी पाहिजे असतं, लॅविश पाहिजे असतं, पण ते परत असताना आपल्या पाठीवर आपण किती ओझं घेणार आहोत. नाहीतर आपण कर्ज काढणार जेंट्स आणि मग तो बिचारा आयुष्यभर ते कर्ज फेडत राहतो. तर याची पण काळजी घ्यायला हवी. भावनिकतेच्या बाबतीत पैसा मात्र फसू शकतो. त्यामुळे कोणी म्हणलं की 10% जास्ती कमी मिळते, व्याज मिळते, तर त्या भानगडीत पडू नये. कर्केच्या भावनिकतेवर जर यावर्षी त्यांनी कंट्रोल ठेवला तर कर्के सारखा फायदा या वर्षभरात 2024 मध्ये कोणाचाच नाहीये. अरे वा. बरं, कर्क राशीला आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि प्रेम जीवन या सगळ्याच्या दृष्टीने फायदे होणार. पुन्हा सांगतो, फायदे जरी होणार असले तरी भावनेच्या दृष्टिकोनातून हानी देखील होणार आहे. त्यामुळे भावनिक हानी कशी होणार नाही हे जर सांभाळलं तर मग तुम्हाला यावर्षी प्रॉब्लेम. आता चंद्र कोणाचा कारक आहे नाही, कैलास राणा शिवचंद्र मौळ, फणिंद्री माता भ्रुकुटीचा, म्हणजे शिव हे त्याचं उपास्य दैवत. आणि देवादिदेव महादेव म्हणतात. आता महादेव का म्हणतात, तर सगळ्यांच्या कटकटी झाल्या की ते शेवटी महादेवाकडे. महादेवाचं व्रत कुठलं आहे, तर प्रदोषाचं व्रत. कर्क राशींच्या भावनिकतेवर कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करतं, तर डोक्यावरती चंद्र असलेलं शिव करतो. आणि म्हणून त्या शिवाला आपण सतत पाणी वाहतो, कारण त्या चंद्राचा अंमल त्या पाण्यावरती आहे, त्या पाण्याचा अंमल त्या शिवावरती आहे. आणि शिव त्या पाण्याचं ग्रहण करतो. तर शिव म्हणजे अणूची संरचना, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर सध्या तो नयोनोन्मिलित म्हणजे शांत अवस्थेत आहे. कर्क राशीला सुद्धा चंद्र हा शांत अवस्थेत आहे. हे वर्ष शांत, प्रगतीचं जाळ भावनिक जाणार. जसं चंद्राच्या आकर्षणामुळे समुद्राला भरती ओटी येते, तशी भावनिक भरती ओटी येऊ शकते या वर्षभरात. मग उपासना काय करायची, तर उजव्या हाताच्या करंगळीमध्ये जर तुम्हाला मोती घालता आला चांदीमध्ये तर त्याचा फार फायदा होईल. किंवा एखादं चांदीचं छोटस नाणं तुम्ही पाण्यामध्ये भिरकवून दिलं. आता बरं का, हे पाहिल्यावर लोक म्हणतील ते गरीबाला द्या, गरीबाला वेगळं द्या ना, गरीबाला वेगळं द्या. एखादं एवढंच छोटं 1 ग्रामचं नाणं टाकून तर बघा पाण्यामध्ये काय, अर्थात त्यानं त्याला फायदा होईल. त्यानंतर पाण्यातल्या माशांना, म्हणजे पाण्यातले जीव आहेत, जलजीव, यांना खाऊ घाला. एक नेहमी गमतीचा भाग माहितीये का तुला अस्मिताताई? गंमत अशी आहे की लोक इकडे माशांना खाऊ घालतात आणि तिकडून मासे विकत आणून घरी खातात. काय उपयोग आहे मला सांगायचा. म्हणजे कर्केच्याच काय, पण सगळ्याच राशींच्या मंडळींनी मांसाहारावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. मला सांगा, मी नेहमी म्हणतो कर्म चांगली द्या. जेव्हा तुम्ही जीव मारता का नाही, तेव्हा जीव मारताना तो काय आनंदाने मारायला थोडी तयार होतो. तेव्हा त्याच्या ज्या भावना असतात त्याच्या मांसामध्ये मिक्स होतात आणि मग तेच आपण खातो. मग मला सांगा, खूप मांसाहारी लोक अग्रेसिव्ह पण होतात आणि तेवढे भित्रे पण असतात. सतत टेन्शन काय असतं, कारण मांस खाऊन खाऊन माणसाची बुद्धी जड होते. मला माफ करा, ज्यांना खायचं त्यांनी खाऊ द्या, माझं काही म्हणणं नाहीये, परंतु काळजी घ्या. कारण तुम्ही लोक भावनिक आहात, तर तुम्ही त्या जीवांच्या भावनांचा विचार करू जर शक्य असेल तर मांसाहार हळूहळू बंद करा, असं मी कर्केच्या सगळ्याच राशींना विनंती आहे. पण कर्केच्या लोकांनी याची काळजी घ्यावी. तर उपासना शिवाची, शिव भोळा आहे, मंत्रच म्हणा किंवा त्याचं जागरच करा, काही नाही. ओम नमः शिवाय पंचाक्षरी मंत्राचा सातत्यानं जप, आणि जमेल तसं शिव मंदिरामध्ये सोमवारीच जायला पाहिजे असं नाही. तुम्ही रोज जा, पाणी घेऊन जा. नसेल घरात तर घरामध्ये एखादं शिवलिंग ठेवा, पाऱ्याचं शिवलिंग ठेवा आणि शिवाची जास्तीत जास्त उपासना करा. कर्क राशीला आनंद आहे. आता पुढची रास आहे सिंहरास. आता जसं मी म्हटलं ना मगाशी की कर्क राशीची पणवती संपली आणि सिंह राशीची पणवती सुरू झाली. आता बघा ना, जसं ह्या राशींमध्येच मोठी गंमत आहे. सिंह म्हटल्यानंतर आपल्या वेळेस शिळी येते का? सिंह म्हटल्यानंतर तो म्याव म्याव करेल का? तर ह्या राशींच्या लोकांना तुम्ही किती समजून सांगा, हे यांचा गुणधर्म सोडत नाही. एक तर सिंह म्हटलं की तसं बघायला गेलं तर सिंह आळशी असतो. सिंह राशीचे लोक पण आळशी असतात. आता तुम्ही असं कसं काय आळशी? अहो, सिंह जर ऍक्टिव्ह झाला ना तर अख्खं जंगल संपवून टाकेल. एवढी त्याला भूक लागली की मग तो कंटाळा करतो, अरे बाबा रे, मग कधीतरी उठतो, मग फारच भूक लागली, मग तो शिकार करतो.
सिंह राशीचे लोक स्वार्थी पण असतात आणि परमार्थी पण असतात. म्हणजे हे भगवान सबका भला कर, सुरुवात मेरे से कर. त्यामुळे सिंह जेव्हा शिकार करतो तर करताना काही ससा मारत नाही, तो हरिणच मारतो. आणि ते स्वतः खाल्लं की परत त्याच्याकडे वळून बघत नाही, तो त्याच्या कुटुंबाचा विचार करतो, दुसऱ्या कोणाला तिथे येऊ देत नाही. मग त्याचं कुटुंब ते आस्वाद घेत. हीच स्थिती या वर्षी पणवती जरी असली तरी आपल्या कुटुंबासाठी कर्तव्य तत्पर राहून नको ते उद्योग अंगावर घेऊन नको तो खर्च करायचा. आणि या वर्षभरामध्ये आपल्या लोकांसाठी खूप करण्याचा या वर्षी योग आहे. हे करत असताना सुरुवात मेरे से कर, म्हणजे स्वतः आनंद घेतील. परंतु सिंह ही खूप कुटुंब वत्सल रास असल्यामुळं म्हणजे आम्ही नाही म्हणतो की सिंह हा जंगलाचा राजा असतो, पण सिंहिणी पुढे शेळी असतो बरं का. सिंहिणी पुढे तू बघत असेल तरी तर तो त्याच्या पत्नीची काळजी घेतो. हा, पण तो दाखवत नाही, कारण ती नॉन रोमॅन्टिक पर्सनॅलिटी, ती डरकाळ्या फोडणारी पर्सनॅलिटी आहे. पण या वर्षभरामध्ये सिंह राशींच्या पत्नी, म्हणजे ज्या पत्नी आहेत ज्यांचे पती सिंह राशीचे आहेत किंवा ज्यांची पत्नी सिंह राशीची, त्यांना खूप चांगले अनुभव येतील. शुक्राच्या प्रतापामुळे सिंह राशीचा माणूस हा रोमॅन्टिक होणार आहे यावर्षी. त्यामुळे यावर्षी तुमचे बाहेर फिरणे, बाहेरचे खाणे, चांगला कपडा लत्ता, स्वतःही आनंद घेईल, आपल्या कुटुंबालाही आनंद देईल. म्हणजे पूर्वी अरे लाईटच चालू राहिली, अरे दूधच वाया गेलं, अरे ते लक्षच दिलं नाही, ही जी बारकाईने कधी कधी बघण्याची सवय सिंह राशींच्या मंडळींची असते ती यावर्षी तुम्हाला जाणवणार नाही. थोडक्यात त्याचा डरकाळी फोडण्याचा जो स्वभाव आहे तो यावर्षी शांत आहे. तो त्याचा गुणधर्म सोडणार नाही. तुम्ही जर चुकीचं वागलं तर तो ओरडणार, पंजा मारणार. तर जरी पणवती असली तरी प्रॉपर्टी घेण्यासाठी उत्तम, परदेश गमनासाठी उत्तम, नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी उत्तम, स्वतःपासून कोणची गोष्ट सुरू करायची असेल तर हा काळ उत्तम आहे. एकच आहे की कायदेशीर कटकटी, मी नेहमी म्हणतो की पणवती असली की शनी महाराज काही कायदेशीर कटकटी मागे लावतात. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्ही जीएसटी नीट भरा, इन्कम टॅक्स रिटर्न भरा, कोणाच्या हत्तीची काळजी घ्या, ज्याच्यामुळे कायदेशीर कटकटी तुम्हाला येणार. अर्थात यांचा स्वामी जो आहे तो ग्रह रवी आहे सिंहेचा, त्यामुळे रवीची उपासना, यांच्यामध्ये एक धडाकेबाज चेहरा असतो, यांचं तेज असतं, यांच्या डोळ्यामध्ये एक प्रकारचा रुबाब असतो. ते बसताना सुद्धा असे नॉर्मल बसत नाही, एकदम त्यांच्यामध्ये तो कटकाठी असतो, तो बुटका जरी तो रुबाब असतो. आणि आपण म्हणतो की सिंह काही जर तो गवत खात नाही, तो मांसच खातो, कारण तो श्वापद आहे. त्या पद्धतीने सिंहेची लोक सुद्धा त्या पद्धतीने राहिली तर रॉयलच राहतात. पण कधी कधी सिंह राशीच्या लोकांना दिखावा करण्याची सवय असते. मग मी हा जो वारंवार तुम्हाला म्हणतोय की यावर्षी तुम्ही सगळं घ्याल, पण दिखावा करण्याच्या नादात जर माझी कॅपॅसिटी इनोव्हाची आहे तर मी डिफेंडर का घ्यावी किंवा रोल्स रॉयस का घ्यावी. पण लोकांना वाटलं पाहिजे की मी किती भारी आहे, आणि मग घ्या डोक्यावरती कर्ज, भले मी चालू येईन मस्त फिरेन, पण ते कर्ज पण होईल. त्यामुळे कर्ज वाढणार नाही, कारण 7.5 पणवतीमध्ये थोडेसे आर्थिक कटकटी वाढण्याची शक्यता असते. कधी कधी असं होतं की तुम्हाला पैसे येतात, तुम्हाला वाटतं अरे वा पैसे आले, पण ते कुठले असतात, कर्जाचे असतात. तुम्ही कुठल्या तरी मित्राला मागितलेले असतात किंवा कोणीतरी तुम्हाला ते कर्जाऊ दिलेले असतात. त्यावेळेला घेताना छान वाटतं, पण नंतर ते फेडावे लागतं. त्यामुळं कर्ज घेताना या वर्षी सिंहाच्या मंडळींनी काळजी घ्यायची. आणि सूर्य ही त्याची देवता असल्यामुळं सूर्याची उपासना करायची. अगदी साधं आहे की आपले पूर्वज सूर्याच्या प्रकाशामध्ये सूर्याला अर्घ्य द्यायचे. म्हणजे तो असं हृदयापर्यंत पाणी सोडलं की तो सूर्याचा उगवता प्रकाश त्या पाण्यातून त्या हृदयापर्यंत पोहोचायचा, म्हणजे डी जीवनसत्व मिळतं. आता D3, B12 हे कमी पडतं. हे सगळं निसर्गाकडनं देण्यासाठी हे सगळे प्रकार होते. पण आता आपण काही नदीत उभे राहू शकत नाही, कारण नदीत पाणी कमी, गटार जास्त झाली. पण कमीत कमी तुमच्या घराच्या बाल्कनीत उभा राहून खालच्यांचा विचार करून, आणि तो वर्ण अभिषेक खालच्याला होईल, कारण सूर्य तिकडं खाली विनाकारण कोणीतरी असायचं बिचारा. आणि हे पण आहे अवघड लोक स्वतः उपासना करतात पण दुसऱ्याला त्रास देतात. झाडं लावली सांगितलं पाहिजे, पण खाली सगळं त्याची ओल आलेली आहे. दुखावू न दुखावता सूर्याची जर उपासना नित्य केली, अर्घ्य केलं, मग अर्घ्य कसं द्यायचं, तर घेतलं पाणी पेल्यात आणि टाकलं असं नाही करा. तर त्याच्यामध्ये लाल कुंकू टाकायचं, त्याच्यामध्ये लाल रंगाचं फुल नसेल तर थोड्याशा अक्षता ओल्या करायच्या कुंकूच्या, ते त्याच्यामध्ये टाकायच्या. आणि मग तांब्याने किंवा तांब्याच्या पेल्याने ते अर्घ्य द्यायचं सूर्याकडे. देताना असं डोक्याच्या वर धरायचं की जेणेकरून ते पाणी तुमच्या हृदयापासून खाली पडलं. आणि पूर्वेला अर्घ्य, म्हणजे मी गंमतशीर बघतो की पूर्व इकडे सूर्य उगवल्या लोक इकडे अर्घ्य देतात. ते सूर्याला अर्घ्य द्यायचंय आणि सकाळच्या वेळेत. कुठल्या वेळेत? सकाळच्या वेळेत, पण म्हणजे तरी सूर्य उगवल्यानंतर तासाभराच्या. काही जण 11-12 वाजता पण करतात. त्याला काय म्हणते संध्याकाळी मग मावळ त्याला पण देऊ शकतील, त्याला काय अर्थ नाही.
कारण उगवत्या सूर्यामध्ये जी पॉवर असते ती जीवनसत्वाची ती नंतरच्या मग ते मग अल्फा गॅमा वेगवेगळी किरण त्याच्यामध्ये इन्फ्रारेड वगैरे होतात. आणि मग दुपारचा सूर्य बघा ना तापदायक असतो. दुपारच्या उन्हात फिरला तुम्ही, आता जरी थंडीत फिरलं तरी डोकं धरतं तुम्ही. पण सूर्याची खूप पॉवर आहे. सूर्य हा जगत जीवनकारक आहे. त्यामुळं सिंह राशीच्या मंडळी जेवढी सूर्याची उपासना करल तेवढी ती फायद्याची ठरेल. रंग आहे लाल. लाल रंगाचा रुमाल कायम जवळ ठेवा. केशरी रंगाचा रुमाल कायम जवळ ठेवा. ज्यांना अगदीच वाटलं ना की बाबा या वर्षी कर्मानुसार समजा मला फारच त्रास होतोय, काही खूप अडचणी यायला लागल्या, तर त्यांनी एक भगव्या रंगाचा ध्वज कोणत्याही मंदिरावर जाऊन लावा. बरं. तो जसा जसा फडकेल तस तशी यांची यशाची यशोगाथा फडकायला. हा सोपा उपाय आणि धर्मध्वजा फडकवण्याचं पुण्य देखील मिळेल. हे आहे सिंह राशीचं 2026 वैशिष्ट्य. वा. आता पुढची कन्या रास. कन्या म्हटलं की डोळ्यासमोर कन्याच येते ना. हो. म्हणजे एक 6 फुटाचा धड धाकट दाढी मिशा असणारा माणूस आणि त्याची कन्या रास असेल ना तर त्याचं हृदय कन्येसारखंच असतं. म्हणजे मुली कशा असतात, प्रेमळ, गोड, गोंडस, कधी कधी चोंबड्या. मी असं का म्हणतो माहितीये, कारण कन्या राशीला ह्याची चुगली त्याला केल्यामुळे यावर्षी प्रॉब्लेम होणार आहे. आणि हे त्यांच्या स्वभावात असतं. हो स्वभावात असतं. म्हणूनच तर तो उद्योग होणार ना. जी शनी गुरुची स्थिती आहे आणि वाचाळ स्थिती होणार आहे. म्हणजे आणि तुला गंमत सांगू का स्मिताताई, आजकाल हे मोबाईल फार डेंजर माध्यम. म्हणजे कन्या ह्या राशीच्या लोकांना आहे ना, याचं डोकं गरम केलं ना कळत नाही. म्हणजे आता उदाहरणार्थ की सून आहे आणि एक दुसरी बाई आली, ती तिच्यात कॅसेट टाकते. अगं तुझी सासू तुला शिव्या देत होती, ती त्यावर मोबाईल चालू करते रेकॉर्ड. सून म्हणते मला माहिती ती बावळड बाई आहे, नालायक बाई, मला तर अजिबात पटत नाही, पण माझं येडं ध्यान आहे ते सोडत नाही आईला म्हणून राहावं लागतं. ती ते रेकॉर्ड करते. सासू बघ तुझी सून काय बोल. झाला तमाशा. पुरावा. तर असले पुरावे या वर्षी कन्येच्या लोकांनी जपायचे. त्यामुळं फोन रेकॉर्ड होणं, त्यामुळं वाचाळपणा, गचाळपणा हा अंगलट येणार कन्या राशीच्या मंडळी. त्यामुळे खबरदारी घ्यायची. परफेक्ट. आणि जर तुम्ही जबाबदार पदावर असाल कुठल्या, बॉसच्या चुगल्या, खालच्या लोकांच्या कटकटी, मालकांची भानगडी, जे काही आपण म्हणतो, चुगल्या करण्यामुळे यावर्षी प्रॉब्लेम होणार. एखाद्याला इतका प्रॉब्लेम होऊ शकतो की कोर्ट कचेऱ्या मागा लागतील, भांडण मारामाऱ्या होतील, अगदी संबंध तुटण्यापर्यंत वेळ येतील. कन्या राशीच्या मंडळी विचार करायचा. खूप दिवसापासून जर त्यांचं एक टार्गेट पूर्ण होत नव्हतं, मग ते व्यवसाय असेल, नोकरी असेल, पैसा असेल, खाणंपिणं असेल, कपडा लत्ता सोनं, ते टार्गेट मात्र यावर्षी पूर्ण होईल. चोंबडेपणा जर विषय सोडला, म्हणजे मी म्हणत नाही की कन्या राशीचे लोक चोंबडे असतात, ते भोळे असतात. त्यांना गरम करून द्यायचं टाकून मग ती कॅसेट चालू होऊन जाते. बरं ती कॅसेट बरं हे इतके बडबड करतात की यांना कळतच नाही. बरं कधी कधी थापा पण खूप मारले जातात कधी कधी. मग नंतर आपण एखादी गोष्ट विचारलं ना की मग ते गडबडून जातं. त्यामुळं बोलताना सुद्धा काळजीपूर्वक बोलावं, विचारपूर्वक कन्येने बोला आणि अडचणीची. कन्या राशी जो स्वामी बुध असल्यामुळं, बुध ही बोलण्याची रास आहे, ही अत्यंत प्रभावीपूर्ण रास मानली जाते. ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध स्ट्रॉंग असेल ना, अशा मंडळींनी जर स्वतःचा काही पॉडकास्ट चालू करायचा असेल किंवा काही प्रवचन किंवा काही समुपदेशन करायचं असेल तर उत्तम. शिक्षणासाठी ज्यांना MBA करायचंय, ज्यांना परदेशात जायचंय किंवा कोणाला PhD करायचंय, यावर्षी बिनधास्त करू शकतो. म्हणजे तोंडावर लगाम घातला तर बाकी बौद्धिक प्रगती, मानसिक प्रगती, शारीरिक प्रगती यांची असते, पण यांचं सतत काहीतरी दुखत असतं. कान दुख, हात दुख, डोकं दुख, पाय दुख, मान दुख चालू असतं. असं का? खरंच दुखतं का? नाही. ज्या दिवशी यांना दुखतं ना त्या दिवशी त्या आठवड्याभरामध्ये त्या घरामध्ये यांना किंमत मिळत. म्हणजे एखादी स्त्री आहे, तिच्या पतीचं तिच्याकडे लक्ष नाही, मग तो बाबा येईल, मग तिला बाम लावेल, मग हिची बोंब कमी होईल. म्हणजे प्रेमाची भुकेली रास. काय नाही ना, तुम्ही उपाशी ठेवा 4 दिवस कन्येच्या लोकांना, डोक्यावर मायेचा हात फिरवा, हे प्रेमाचे भुकेले आहेत. त्यानुसार या वर्षभरामध्ये खूप प्रेम माया खूप मिळेल. आणि उपासना बुधस्वामी असल्यामुळं मी तर म्हणतो बुधाचीच उपासना. ओम बुम बुधाय नमः हा मंत्र आहे. बुवरती टिंब, ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा रोज 11 वेळा जप करायचा आणि हिरव्या रंगाच्या वस्तूंचं दान करायचं. जसं हिरवे मूग आहेत किंवा हिरवे कपडे आहेत, जे हिरव्या भाज्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं गरजूंना दान करायचं. हिरवी मिठाई असेल त्याचं दान करायचं. आणि वर्षभरामध्ये यांनी
श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जसा भूमबुधायनमा मंत्र जप आहे, तसा श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा देखील जप करावा. अत्यंत चांगलं असं वर्ष आहे बुधाच्या दृष्टिकोनातनं. शब्दामुळे अडचणी हा एक फक्त मुद्दा सोडला तर कन्या राशींच्या मंडळींनी बिंदास्त राहावं, आनंदी आनंद आहे. एकंदरीत बघितलं ना तर हे जे वर्ष आहे ना हे बहुतांशी राशींना चांगलं जाणार आहे 2024 असं लक्षात येतंय. परफेक्ट. आता विषय मी पुन्हा सांगतो की कर्माधिष्ठित पण या गोष्टी असतात, तुमच्या पत्रिकेनुसार पण असतात. आता काही लोकांना जसं मी कन्येचं म्हटलं की चोमडेपणामुळे थोडासा त्रास होईल, काहींना खूप मोठा होईल. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादा राजकीय पुढारी कन्या राशीचा आहे तर तो एखादा असं विधान करेल की त्याचं पद जाऊ शकतं. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचं ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्याला फळ मिळेल. तर असं आहे मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या या 6 राशींचं वार्षिक भविष्य. क्या बात आहे. मला ओव्हरऑल असं लक्षात येतंय की 2026 सगळ्यांसाठीच उत्तम आहे. संमिश्र म्हणून पण चांगलं आहे, बऱ्यापैकी बरं आहे ना. आपण न्यूमरोलॉजीचा सुद्धा आपण जर याचा विचार केला, आपण तर पारंपरिक मध्ये न्यूमरोलॉजीचा विचार करत नाही, तर यावर्षी न्यूमरोलॉजी आणि आपलं पारंपरिक शास्त्र हे मात्र अगदी सेम चाललेलं आपल्याला. हो, मला तेच लक्षात येतंय. वा 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 वा. खूप छान माहिती दिलेली आहे. आपल्याला एवढ्या राशी आता कळलेल्या आहेत. आता उरलेल्या 6 राशी ज्या आहेत त्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगणार आहेत की पुढच्या राशींसाठी 2026 कसं असणार आहे. भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.